स्वाद महाराष्ट्र चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला केसांसाठी तेल कसं बनवायचं हा व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकणार आहे। तो तुम्ही नक्की बघा, स्किप कुठेही करू नका, कारण केस गळतीच्या समस्या अनेक स्त्रियांना राहतात। कोणाचे केस पांढरे होतात, कोणाचे केस गळतात, कोणाचं टक्कल पडतं आणि केस वाढत नाही। त्याच्यावरती हे तेल मी बनवते। मग मी तुम्हाला आता त्या तेलासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्हीही नक्की करून बघा हे तेल, कारण केसांसाठी इतकं फायदेशीर राहतं ना, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या तेलाचा। त्याच्यामुळे तुम्ही हे मी पॅराशूट तेल ओतून घेतलेले आहे एका भांड्यात। आता मी तुम्हाला तेलासाठी साहित्य काय ते दाखवते। हे भीमसेन कापूरचं झाड आहे आमच्या घरी, त्याचे मी पानं तोडून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेले ते आणि वाळवून घेतले ते मी पानं। हे कडुनिंबाचे पानं, याच्याने ना आपल्या केसांमध्ये कोंडा वगैरे झालेला राहतो ना, तर तो होत नाही। हे शेवग्याचे पानं आहे, ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले। शेवग्याच्या पानांनी पण खूप वाढ होते केसांना, कॅल्शियम आणि ते पण मिळतं। आणि हे आहेत आपले जास्वंदीचे फुलं, हे 2-3 फुलं घेतलेले आहेत मी। हे आपले कढीपत्त्याचे पानं आहेत, कढीपत्त्याचे पानं पण मी स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेले आहेत थोडेसे, त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि हे मेथीचे दाणे 2-3 चमचे घेतलेले आहेत मी। ही आपली घरची मेथी राहते ना, बाजारातून आणलेली जुडी, ती मी वाळवून घेतलेली आणि ते एका याच्यात जारमध्ये स्टोअर करून ठेवलेली। मग ती ना मी अशी मेहंदीच्या याच्यात किंवा आपल्या तेलात टाकून घेते मी ती। ही 2-3 चमचे मेहंदी पावडर घेतलेली आहे दगडू तेलीची। वारंवार मेहंदी लावतात, पण मग या तेलात ही मेहंदी पावडर जर टाकली ना तर मेहंदी लावायचं पण काम नाही राहत, कारण ते तेल लगेच ते मेहंदी लावतं केसांना। हे आहेत लवंग, 7-8 लवंग घेतलेले आहेत मी। हे बघा तुम्ही बघू शकता, 7-8 लवंग घेतलेले आहेत मी। त्याच्याने लवंगमुळे पण छान कलर येतो, मेहंदीला कलर येतो आणि जेणेकरून आपल्या केसांनाही कलर लागतो तेलात राहिल्यावर। आणि आता मी हे तुम्हाला कोरपडचा गीर काढून घेतलेला आहे तो एका वाटीत। ते पण मी कसं केलेलं आहे, एक कोरपडचं पान कापून घेतलं, ते पिवळा द्रव्य येतो बघा कोरपडला, तो आपल्या केसांसाठी एकदम हानिकारक राहतो। त्याच्यामुळे आपण ते कोरपडचं पान आहे ना, कापलं ना लगेच धुवून घ्यायचं आणि त्याच्यातला हा गर काढून घेतलेला आहे मी। आणि हे मी 2 कांदे कापून घेतलेले बारीक कापून। याच्यात फॉस्फरस राहतो ना, त्याच्यामुळे व्हाईट केस होत नाही आपल्या केसांमध्ये, आणि मग ब्लॅक करायला जास्त मदत होते, काळे करायला जास्त मदत होतं। आणि हे जास्वंदीचे पानं आहेत, ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि हे जास्वंदीचे पानं याच्यात मी तेलात टाकणार आहे। हे बा कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात मी हे तेल टाकणार आहे। लोखंडाची कढई आहे आपली, कारण लोह पण आपल्या केसांना जायला पाहिजे, कारण लोह राहिला ना तर आपल्या केसांची वाढ होते, पांढरे होत नाही। कांदे टाकते। हे बघा मी सर्व आता हे साहित्य या तेलात टाकणार आहे। हे बघा कोरपड आणि हा कांदा, जास्वंदीची फुलं आणि पानं। आता हे सर्व एकजीव करून घ्या ते तेलात, जेणेकरून त्याचा सगळा अर्क या तेलात उतरेल। आणि मेहंदीची पावडर ही थोडीशी नंतर टाकायची, लगेच नाही टाकायची ती। आपलं तेल थोडंसं होत आलं का तेव्हा ती मेहंदीची पावडर टाकायची त्याच्यात। जास्वंदाच्या पानांचा एकच फायदा होतो, आपल्या केसांना वाढ होते। काहींचे केस फार गळून वाढतच नाही, त्यांची वाढच खुंटून जाते ना, तर मग जास्वंदीच्या पानांचं म्हणजे हे तेल जर आपण यूज केलं ना जास्वंदीचे पानं टाकून, तर आपल्या केसांना फार वाढ होते आणि काळे पण होतात केस। आणि आपण भीमसेन कापूरचे पानं टाकलेले आहेत ना मी,
त्याचा एकच फायदा होतो. आपलं जर डोकं जर दुखत असेल ना, तर हे तेल वापरायचं. याच्यात भीमसेन कापूरचा पानं टाकलेलं राहतात किंवा तुम्ही कापूर पण टाकू शकता पानं जर नसतील तर. त्याच्याने ना डोकंदुखी थांबून जाते. त्याच्यामुळे तेल बनवताना नक्की कापूरचा किंवा कापूरच्या पानांचा नक्की समावेश करा. खूप फायदा होतो. मी हे तेल कमीत कमी 1.5-2 वर्षापासून वापरते हे तेल. मला ह्या तेलाचा इतका फायदा झालेला आहे ना, कारण माझे पण थोडेसे केस पातळ विरळ होऊन गेलेले होते आणि खूप गळत होते आणि केसांची वाढच होत नव्हती. मग मी हे तेल माझ्या आजीने सांगितलं मला हे तेल बनवायला. मग मी हे तेल असं बनवून बघितलं, लावून बघितलं, तर मला खरंच खूपच रिझल्ट आला या तेलाचा. तुम्ही नक्की करून बघा. खरंच सांगते मी, इतका रिझल्ट आहे ना, मी माझ्या मुलीला सुद्धा यूज करते हे तेल. माझ्या दोघी मुलींना मी हे तेल यूज करते आणि आमच्या घरात सर्व हेच तेल वापरतात. जेणेकरून कोणाचं डोकं बी दुखलं ना, तरी या तेलाने मालिश केली ना, तरी डोकं थांबून जातं. इतका रिझल्ट आहे आणि तुम्हाला तर सांगते मी, आता मी तुम्हाला ही मेहंदी पावडर आहे ना, ही मेहंदी पावडर आता आपण त्याच्यात टाकू. कारण ही नंतरच टाकायची. जेव्हा आपलं तेल होत आलं का, बनवून झालं का, त्याच्यात टाकायची शेवटी. हे बघा. कोणी कोणी मेहंदीची पानं पण टाकतात, पण मग मी मेहंदी पावडरच टाकते. कारण मेहंदी पावडर मध्ये जास्त घटक राहतात. सगळे घटक राहतात. त्याच्यात शिकाकाई राहते, नागरमोथा राहतो, अजून हिरडा राहतो, कचोरा राहतो, आवळा राहतो, बेहडा राहतो. त्याच्यामुळे हे आपल्याला फायदा होतो या मेहंदी पावडरचा. आणि हे तेल लावल्यावर आहे ना, आपल्याला आहे ना डोक्याला येणारे खास थांबते आणि आपल्या केसांच्या मुळा आहेत ना खूप मजबूत होतात आणि केसांना मऊ आणि चमकदार बनवतं हे तेल. त्याच्यामुळे डोक्याला नैसर्गिकरित्या थंड करतं हे तेल. त्याच्यामुळे हे तेल असं बनवूनच तुम्ही केसांना लावत जा. खूप फायदा होईल या तेलाचा. आता आपलं तेल बनवून झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, थोडासा कलर चेंज झालेला आहे बघा. हे बघा, आपलं तेल आता तयार झालंय. मी आता एका गाळणीवरती एक रुमाल टाकून गाळून घेते हे तेल आणि तुम्हाला दाखवते. मी एका फडक्यात घेऊन आणि ते गाळून घेतलंय. हे बघा, गरम येते तेल, पण मग मी एका फडक्यात टाकून घेतलंय. तुम्ही बघू शकता बघा किती छान कलर आलेला आहे त्याला. पूर्ण अर्क उतरून गेलेलं आहे त्या तेलात. सगळ्या आपल्या जेवढं इंटिग्रेट टाकलेलं होतं त्याचं. आणि मेहंदीचा बी कलर त्याच्यात जातो. खूप दिवस टिकतं हे. थोडंसं जास्त क्वांटिटी घेतली का तेलाची, कारण हे तेल खूप दिवस जातं. मग तुम्हाला जर या तेलाचं मी करून दाखवलंय ते जर आवडलं असेल ना व्हिडिओ, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तेल कसं बनलं ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आमचे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील. धन्यवाद.